तर जय श्रीराम भावांनो, तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आता श्रीरामपूरमध्ये आहे. तर मी आलेलो आहे वाईट गाडी घेऊन. तर माझ्या संग नाही का मामा आहे आणि अमोले सचिन भाऊ गेलेला आहे तिथं समोर नाही का, तिथं समोर ऑफिसमध्ये आहे 3G रोड लाईन तिथं गेलेला आहे. तर आपली जी आयशर आहे ना, तर आयशर लावलेली आपण भरायला रात्री. तर गाडी भरून झालेली आहे, फक्त आपल्याला जायचं गाडीला कागद आणि ते बांधायचं आहे. बाकी सगळे एकदम ओके झालेलं आहे गाडी भरून नाही का. तर मग चला आपण जाऊ तिकडे गाडीकडे घेऊ बांधून बिंधून नाही का. कसं आहे भावांनो, पण ह्यो अति बालिशपणा कसा आहे बघितला का तुम्ही. तर याची वायर तुटलेली आहे. तर ह्यो वायर पाहिलं का कोणत्या हिशोबाने जोडून राहिलाय. तर अलीकडे नवीन पिन आहे, नवीन म्हणजे इकडं जुनी आहे आणि त्या साईडला पण जुनी आहे आणि नवीन मध्ये शॉर्टर मारून राहिलाय. एकदम निवांत आहे भाऊ. हे काय नवी घ्यावं त्याच्यापेक्षा. नवी आता नवी घेतली होती पण ती खराब झाली. ही कोणती नवी बघा तुम्ही नाही का, नवी नाही आहे एकदम साध्यातली पिन आहे. 60 रुपयाला भेटत नाही का रोडच्या काढाला. झालाच नाही चालू नाही का अजून आपले मामा. तर हे बघू शकता, हिला पण आपण झेंडे लावलेले आहे. इकडून 2 इकडे साईडला 2. बाकी आपले लेलनचा आतमधलं लुक आहे नाही का एकदम साधं सिंपल. स्टेअरिंग कव्हर एकदम ओके मध्ये. चल आम्ही नाश्ता करायला मग आमले दोघं संघाची. तर आपला सचिन भाऊ आहे. तर भावांनो आम्ही चाललो गाडी बशी आमले मामा नाही का, आम्ही 3 जण नाही. तर हे बघू शकता तुम्ही गाडीवर आता. आणि ही एमआयडीसी आमले एकदम शाट खोपडी आहे. हा तर चला मग आपण चाललोय आता गाडीकडे. स्वामा मामा झाली रायडर, त्यांना नाही काही काम ना धाम. तर चला मग आपण जाऊ गाडी बशी. मग तुम्हाला गाडी बशी जाऊन हाईट सगळं दाखवतो कसं आहे काय आपल्या गाडीचं नियोजन. मला इथं सोडलंय तर या गाडीला क्लच नाही बघू शकता तुम्ही नाही का. करबर रियास आता बघा. तर हे नवीन सिस्टीम आहे नाही का 2025 का मॉडल. तो दिवस जाय चाललाय नाही का. चला आम्हाला सोडून आता ये लवकर. फायनली भावांनो आपली गाडी झालेली एकदम भरून रेडी. तर गाडीला 2ची हाईट वरती आलेली आहे. गाडी लावलेली आपण भरायच्या ठिकाणीच नाही का, रात्री लावून गेलतो तर एवढी हाईट आहे तिला. आपल्या रॉकेटची चावी. तर चला करू चालू तिला. तर वेलकम टू आयशर. तर आपली हवा उतरलेली आहे 3 पॉइंट. तर डिझेल बिजेल एक आहे एकदम ओके. तर चला हिला चालू करू. ओके चालू बिलू केली तिला. तर आपण गाडीमध्ये नाही का नवीन झुंबर टाकलं होतं एकदम वॉन्टेड मधलं. आजूकीला नाही का म्हणजे आतून थोडं शो केलेला आहे. नॉर्मलच आहे, ज्यादा अजून काही केलेलं नाही आहे. तर आपल्याला आतून सुद्धा इथं सगळे मध्ये झुंबर लावायचे. आणि मागल्या चक्करला ही फ्रेम नव्हती, फ्रेम सुद्धा मारेल आपण हिला. आणि अजून काय स्टेअरिंग कवर आहे नाही ते पहिलंच आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे टाकलं तर फक्त टेप एक टाकला आणि झुंबर टाकलंय, बाकी आहे आपलं जुनंच आहे. बाकीचं नवीन टाकू. तर हे आपला स्वमामा पाहिला काहीतरी विचार करू राहिला नाही का. इथं एकदम शांत उभा आहे का. तर स्वमामा एकदम शांत माणूस आहे. आता एकदम बाहेर लावलेली मोकळ्या पटांगणामध्ये. तर पहिली आपली गाडी पलीकडून आतमध्ये लावली होती. तर आपल्या गाडीला बाय 2ची हाईट वर आहे आणि खाली 3 का 4ची हाईट आहे. म्हणजे आपल्या गाडीला टोटल 6ची आतली आत हाईट आलेली आहे. तर आपण नाही का जाणार आहे रायपूरला. रायपूर म्हणजे राजनांदगाव छत्तीसगडमध्ये. तर आपल्याकडे आत्ता पण तुम्हाला माहिती कोणती गाडी आहे 3074. मागून एवढा पेस आहे. आपण काय अजून गाडीला काही बनवलेलं नाही. तर 2ची हाईट मागून इकडून थोडासा नॉर्मल माग आलेलं आहे. तर चला मग गाडीला आपण कागद बिगद बांधून घेऊ आणि म्हणजे कसं लवकर उरकू. आपल्याला लवकर निघायचं, जरा टाइमपास नाही करायचा. तर आपले रस्सी वगैरे सगळं इकडे दावं बिवं इकडं गुंडळून ठेवलेलं आहे. तर चला मग घेतो कागद आतून जातो वरती. तिला मोक्कर हाईट आलेली वरती. मी आलोय आता वर का आपल्याला कागद टाकायचा आहे. आणि आपला कागद आहे इथं. बा स्वमामावर सोड राहिले. मोक्कर हाईट दिली त्यांनी आम्हाला.
चला कागद बिगद घेऊ कागद पसरून झाले भेटतो तुम्हाला. झाली गाडी बांधून एकदम ओके. पण आता एक विषय असा आहे तिथून खाली उतरायचं कसं, तर एवढं खोल आहे आणि इथं कॅरेज वगैरे काहीच नाही आहे. त्याच्यामुळं नाही का आता मस्त दम्माने उतरावं लागणार. थांबा एकदा खाली उतरून घेऊ मग बघू काय आहे काय नाही. काय तर भावना फायनली गाडी आपली एकदम बांधून रेडी आहे. मॉकर बांधायला तकलीफ दिली ना नाही का आज. तर एवढी हाईट असल्यामुळं मागून थोडा उघडं आहे. आपलं दावं सुद्धा सगळं संपलेलं आहे. तर एवढं गॅप उघडा आहे आणि त्याच्या नादात हा बाय बोटाला पण लागलाय. हात पाहिले कसे झाले म्हणजे अवतार एकदम डेंजर झालेला आहे. तर चला हातपाय धुवू बघू जो हातपाय धुवून येऊ. चला मग हातपाय धुवून आलेलो आहे. जाऊ काटा करून येऊ. चला मामा टपकन चला जाऊ काटा बिटा करू. तेच बघितले असणार. आणि आता इथून पुढं बघा आपले ब्लॉक आता एकदम वॉन्टेड ब्लॉक राहील आपले. चला तर मग निघू जाऊ काटा बिटा करू बघू किती वजन येतं काय. चाललोय आपण आता काटा करायला. तर बाहेर झाडले खाली ना आणि त्याच्यात आपली हाईट जादा आहे त्याच्यामुळं नाही का एकदम मधून गाडी घ्यावं लागू राहिली. काय कागद फाटन आपला आणि त्याच्यात म्हणजे नुकसान आपलं दुसऱ्याचं काही नुकसान नाही. त्याला काय त्याचा मालाचा पण विषय नाही. पण आपला कसं कागद जर फाटलं तर परत नवीन घ्या हे ते म्हणजे मोकार खेळावं लागत. त्याच्यामुळं नाही का मधून चलो आपलं. चला तर मग काय त्याचा काटा करू. मग आपल्याला बिल वगैरे घ्यायला टाइमच लागणार तसा पण. आणि त्याच्यात आपलं तुम्हाला माहिती वाईट गाडी सुद्धा भरायला आलेली आहे. तिच्याकडे सुद्धा एक चक्कर मारून येऊ. तर चला आपण आलो तर काट्याच्या जवळ बघू शकता आपलं ही श्रीरामपूर MIDC आहे. तर MIDC तुम्हाला पण माहीतच असं. तर भावांना इथं शुभम दादाची गाडी लावलेली आहे 9959. आई साहेब हे पण आपला भाऊची आहे. तर इथं लावलेली आहे. तेव्हा असं इथं बसल्याला सचिन शेट पण बसेल इथं. होय दोघं गप्पा मारून राहिले तिथं. चला आपण जाऊन काटा करून येऊ. म्हणून आपण आलो एक काट्यावर. गाडी लावलेली एकदम ॲक्युरेट काट्यावरती. तर ही बघा आता रिअल हाईट कशी एकदम मोकळ्या पटांगणामध्ये एकदम कळून येऊ राहिलं का गाडीला किती हाईट आहे काय आहे. तर संभव गेले काटा करायला. तर इकडं काटा करून राहिले नाही का आता फोनवर सुद्धा बोला त्यांनी काटा पण चालू आहे. तर चला घेऊ काटा करून मग बघू बाकीचं नियोजन. म्हणून आपण ती गाडी पार्किंगला लावून ह्या गाडीकडे आलो आहे. ही पण गाडी नागपूरसाठी भरून राहिली नाही का. रिकाम्या बॉटल आहे बघू शकता नाही का. कसं वाटतं आपलं तिरंगा खाली एकच लावलाय. त्याच्या शेजारी पण आहे लावायला जागा पण नेमकं झेंडा जो आहे ना तुटलाय त्याच्यामुळं. तर चला आता जेवण बिवण करू मग निघू नाही का. इथून टाइमपास नाही करायचा आपल्याला लांब जायचं आहे ना त्याच्यामुळे टाइमपास नाही करायचा. तर भावांना आपण आलो जेवण वगैरे करून. तर भाऊकडे आहे बेल्ट का त्याला समोरून बेल्ट मारावं लागणार आहे नाही का. बेल्टी पण घेतली त्यांच्याकडून पार्टीवाल्याच नंबर सगळं आहे. तर आता याला बेल्ट मारू एक. चला बेल्ट मारून घेतो नाही का. भावांना आपण निघलेलो आहे श्रीरामपूरवरून. आता पुढं जाऊन डिझेल आणि ते टाकून घेऊ. बघू इथं डिझेल टाकून घेतलं म्हणजे कसं एकदा निघलं म्हणजे निघलं. त्याला टाइमपास नाही करायचा का. तर पार्टीवाल्याला फोन केला तर उद्या सकाळपर्यंत या 6 वाजेपर्यंत. तिथे नो एंट्रीचा पण विषय असू शकतो ते आपल्याला बाकी काही माहीत नाही. त्याच्यामुळे ते म्हणला तुम्ही या सकाळी तुम्हाला खाली करून देतो. तर चला मग आपण कसं थोडं बाहेर निघू का. तर 2 व्हीलरवाल्याचं थोडंसं तकलीफ राहतेच. कारण प्रत्येक गावात असं नाही का एखाद्या ठिकाणी राहतं. प्रत्येक गावात तेच प्रॉब्लेम आहे 2 व्हीलरवाल्याची तकलीफ राहतेच. चला पाहू घेऊन एकदा बाहेर जाऊ डिझेल टाकू. चला तर मग भावांना पंपावर आलो आता. डिझेल घेऊ टाकून. पेट्रोल पंप आपण आता डिझेल टाकू. तशी टाकी तर लई मोठी आहे पण 15,000च टाकायचं आहे आपल्याला नाही का. चला झालं चालू किती झालं पा. चला मग येतो डिझेल टाकून मग निघतो इथून नाही का. किती
बरोबर. हां, मग बाकीचे ऑनलाईन मारू का? चला बाकीचे पैसे ऑनलाईन टाकू. डिझेल झालं टाकून, आपल्या गाडीत आलं डिझेल अर्धी टाकी. का तर अजून अर्धी टाकी शिल्लक आहे. आपली टाकी नाही का 425 लिटरची, त्याच्यामुळं आत्ताशी अर्धी भरली. अजून अर्धी आपण पूर्ण भरीतच नाही का, आता तिला प्लॅस्टिकची नाही त्याच्यामुळं पूर्ण भरायला नकोच. चला मग दमा निघू. उन्हाचं फक्त ऊन पडलेलं आहे. हाईट मला असलं ना वाकत दिसलंय मोकार चालले. फायनली भावांनो आपण आता नेवाशामध्ये आहे. इथं नेवासा स्टँड, हे नेवाशामधलं काही लोकेशन आहे नाही का, अलीकडल्या साईड नाही, म्हणजे नेवाशा फाट्याच्या अलीकड. ते बालिश हे असे मूर्ख माणसं राहते नाही का, त्यांना नाही आकले राहत, पुढं रस्त्यात आडे बसते. तर ज्या ज्या भावांनी आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि जो घंटा आहे घंटा नक्की वाजवा. आणि नाही का कसं सपोर्ट करा. पहिल्यापेक्षा आपण ह्या व्हिडिओमध्ये नाही का जरा क्वालिटी वगैरे सगळ्या बाबतीत म्हणलं ना तरी चेंजिंग केलेलं आहे. तर 100% मध्ये लाईक करा. तर एन्जॉय करा आपला यो ब्लॉग आजचा रायपूरचा. फायनली भावांना आपण आलेलो आहे नगर संभाजीनगर रोडला. तर तुम्ही बघू शकता आपण आता सध्या 4 लाईनवर आहे. ते 4 लाईन आपली गाडी चालू एकदम रेग्युलर. का तर ऊन लय पडलेलं आहे, तेवढ्या झपाट्यात गाडी नाही पळावता येत नाही का. त्याच्यात आपल्या गाडीला हाईट जादा आहे, ब्रेकर आणि ते लय पाहावं लागत, लय दमाने कुदावं लागत नाही का. तर हे हॉटेल तर सगळ्यांनी बघितलंच असून तुम्ही सुद्धा. आपलं नेवासा फाटा पास केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला आहे. आपल्याला तर तुम्ही ओळखीताच अक्षय पालवे, जसं की अक्षय ट्रकिंग ब्लॉग. तर ज्या ज्या भावांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि जे आपले फ्रेंड किंवा दोस्त किंवा कोणी असो तुमचे XYZ त्यांना सुद्धा सांगा आपल्याला सबस्क्राईब करायला. तर आपल्या चॅनलवर या, आनंद घ्या, आम्हाला सुद्धा आधार द्या काय व्हिडिओ बनवा म्हणून नाही का. तर भावांनो आपण आलो आता वाळूंच्या सिग्नललाच आहे. सिग्नल सुटलं थोडं पुढं आलोय. तर सिग्नलमुळे पाहिलं किती ट्रॉफिक जाम आहे. आणि आपल्याला आता किती वाजले असेल काय लोक, तर आपल्याला वाजलेले 4:53 म्हणजे थोडक्यात 5 वाजत आले आपल्याला संभाजीनगरला यायला. तर का तर गाडी वगैरे लय वाकत येईल त्याच्यामुळं निवांत जर दमादमाने ब्रेकर ते बघावं लागत, मग बरं हाईट ते सगळ्या गोष्टी सांभाळून दमादमाने गायला चालावं लागत. आता एकदा एक्सप्रेसला लागल्यानंतर आपल्याला टेन्शन नाही. तर कसं आहे बघू शकता तुम्ही. आता रोडच्या कडाला कसं हे लिंबाचं झाड आहे, त्याच्यापासून थोडं आली करून घेतली ना नो टेन्शन. तर ही ऊसाची गाडी. तर चला भेटू, संभाजीनगर पास करू. तर भावांनो आपण आता सध्या नाही का याच्या ब्रिज पाशी सोलापूर हायवे म्हणजे जो मेन रोड आहे का त्याच्या जवळ आहे. आणि तुम्ही म्हणता असं एवढा कॅमेरा कमू खाली घातला तर त्याच्याकडं जो उभा आहे मामा उभा आहे आपला नाही का. आपल्या गाडीला ओव्हर हाईट असल्यामुळं आपल्याला नाही का थोडं सांभाळून घेऊ. नाही दोन आपण टर्न वगैरे मारलाय आपला बायपासला, टेन्शन नाही. हाईट बघू शकता नाही का कॅमेऱ्यात आरशात सुद्धा दिसत नाही का. चला लागलोय आपण आता बायपासला. बघू आता तिथं थांबता येईल थांबू. माझ्या सगळं आम्ही इच्छा आहे टाइमपास नाही केला. पण पुढे टाइम सेवायचे. तर भावांनो आपण आता सध्या आहे सोलापूर रोडला.
जो की संभाजीनगर बायपास आहे थोडक्यात. संभाजीनगर आपलं या साईडला राहतं आणि बायपास अलीकडल्या साईडला आहे. तर बघू शकता रोड एकदम टॉप आहे, नो टेन्शन. म्हणजे इतका नाद आहे ना तुम्हाला सांगतो. रोड किती एकदम गाडी सारखी चलती, टेन्शनच नाही. तर डोंगर बिंगर बघू शकता तुम्ही. तुम्हाला डोंगर नाही का झूम करून सॉरी हातमध्ये आला आपला. तर समोर डोंगर म्हणजे एकदम नाद आहे नाही का. एकदम क्वालिटी ना खतरनाक आहे. एकदम लुक नाही का नाद खुळा वाटतो. आणि वातावरण जर चांगलं असलं ना एकदम नाद दिसतो. नाद लय लांबवर आहे. इकडं सुद्धा पाहिलं का सगळं तेच आहे रुटीन. आणि सगळ्यात भारी आपल्याला या रोडचं आवडतं. तर रोड एकदम भारी, नो ब्रेकर नाही काही, सगळं एकदम ओके. त्याच्यामुळं जरी तुम्ही ह्या रोडला येत असाल तर बिंदास या. सिटीतून जाण्यापेक्षा तर हा रोड एकदम भारी, टेन्शन नाही काही नाही. चला तर मग फायनली तर भावांना आपण आलो तर झालटा फाट्याव. तर इथं शोचं सामान भेटत नाही का, सगळं शोचं सामान भेटत इथे एकदम भारी. आपण आता बघू शकता गाडी का. तर भावांना आपण चंद्रयामध्ये शिदे आपल्याला गणेश भाऊ भेटायला राहिला नाही का. गणेश भाऊ बन म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा आयशर आहे 30-15. त्यांनी बाहेर लावले जरा कामानिमित्त तिला. तर आपल्याला नाही का आता जस्ट पोलीसवाल्याने पकडलं तर तो म्हणे का एवरली ओव्हर हाईट आहे. त्याला म्हणलं ओव्हर हाईट नाही म्हणलं, पावती फाडलेली आहे. आणि तर मग म्हणजे मेन रस्त्यातच होतं. त्यांनी मला थांबवलं, फोटो काढला. मला म्हणजे साईडला लावली. पण मी काय साईडला लावणार नाही, तुम्ही फोटो डिलीट करा ना. मी गाडी रस्त्यात आडी लावली डायरेक्ट. मग त्यांनी लाजत फोटो डिलीट करून टाकले ना. आम्ही निघून आलो तिथं. आणि आता तुम्ही बघू शकता ह्यो शेंद्रा MIDCचा रोड आहे. तर जे एंट्री पॉईंट शेंद्रा MIDC तिथं थांबलेलो आहे. तर आमचा गणेश बन आलेला आहे. तर तुम्हाला भेटतो गणेश बनला, आपला जोडीदार आहे, जवळचा भाऊ आहे. काय गणेश भाऊ काय चाललं, कुठं गेलता काय ना. भाऊची नवी स्कूटी एकदम नवी. चला मग त्याला भेटू. मग चालले चहा घ्यायला. ते गणेश भाऊ चहा बाजूला ना आम्हाला. शेंद्रा MIDC आहे. चला काहीतरी थंड घेऊन आता चहा घेऊ इकडं मस्तपैकी. इथं ट्रॉपिकल आहे या रोडला. इकडं अलीकडेच पाहिजे एखादं पलीकडे जायचं यावं आहे ना इथं. मी तर घेतली बोलच ती. दोघांनी काहीच घेतलं नाही. आपला एकदम ब्रँड ओके मध्ये. आता हे चालले पलीकडे चहा घ्यायला. चला तुझ्या समोर जाऊ चहा घेऊ. गणेश भाऊ आपली गाडी चालवायची आहे, त्याच्यामुळे गणेश भाऊ गाडी चालवायला बसलाय. आता आम्ही आलो चहा घेऊन. मी तर लस्सी पेलेलो आहे. तर चला मग गण्या हँडब्रेक इकडे आहे आपलं. हे इकडं वर वर खाली नाही जागा नव्हती तिथंच होती शेवट. निघान का काढून देऊ. निघला ना ओके. चला तर मग असं एखादा व्हिडिओ काढू मग आपण लगेच निघूया इथून नाही का. गणेश भाई पाहिला का आपली गाडी चालू राहिला समोर, आपण त्याच्या माग आहे नाही का. गाडी आपली जान चोर तर एकदम मजेत गाडी चालू राहिला तो. आणि 2 व्हीलरवर जाता काय आवाज येत नाही, त्याच्यामुळं एकदम साधा सिंपल व्हिडिओ काढला. आणि ह्यो व्हिडिओ बघायसाठी आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर व्हिडिओ बघायला भेटून हो.